आज आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। जसं त्यावेळेला ती सुलतानी होती, त्या सुलतानीशी हे सगळे लढले, आज आसमानी आहे, निसर्गाचा प्रकोप आहे। अवकाळी पाऊस येतो, कधी विजा कडाडतात, नको तेव्हा पाऊस आणि हवा जेव्हा पाहिजे असतो तेव्हा सगळं कोरडं ठाक असतं। नरेंद्र भाई, आज या संकटामध्ये आपण आमच्या सोबत आहातच, पण खंबीरपणे उभे राहा ही मी सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतोय। खंबीरपणे उभे राहा। राज्य सरकार काम करतंय, चांगलं करतंय, पण कधी कधी एक आशीर्वादाची आवश्यकता असते, केंद्राच्या आशीर्वादाची आवश्यकता असते, तेही आपण देत आहात, पण ते अधिक मजबूतीने द्या ही एक अपेक्षा व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट, देवेंद्रजी आपलं भाषण मी ऐकत होतो, अनेक चांगल्या योजना आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ती अजूनही आपण थांबवलेली नाही। त्यातल्या काही जाचक अटी तटी शर्ती असतील त्या काढून माझ्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्याला त्याचा लाभ मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जातो आहोत। त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो। पण दुसरी जी योजना आहे प्रधानमंत्री विमा योजना, या विमा योजनेमध्ये मराठवाड्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा आणि कष्टाचा पैसा टाकलेला आहे। कोट्यावधी रुपयांचे हप्ते गोळा केले गेले, पण जेव्हा नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा मात्र त्या कंपन्यांकडून फसवणूक केली जाते, हे आता उघड झालेलं आहे। कुठे 50 रुपयाचा चेक दिला जातो, कुठे 100 रुपयाचा चेक दिला जातो। या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, प्रधानमंत्रीजी मी तुम्हाला विनंती करतो की या सगळ्या कंपन्यांना आपण वठणीवरती आणा, त्यांना पहिले सरळ करा आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्या विमा कंपन्यांचं ऑफिस हे असलंच पाहिजे हे त्यांना बंधनकारक करा। कारण नाहीतर हप्ते घेताना घरपोच येतात, घरी येतात माणसं आणि नुकसान भरपाई मागायला गेल्यानंतर त्यांचा पत्ताच नसतो। या अशा अनेक गोष्टी आहेत। पाण्याचा विषय आहे, चाऱ्याचा विषय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे की 370 कलम आणि त्याहीपेक्षा